राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण आज कोल्ड कॉफी तयार केलेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसात थंड पेय म्हणून तुम्ही कोल्ड कॉफी करून पिऊ शकता। एकदम सोपी पद्धत आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटात कोल्ड कॉफी तयार होते। तर कोल्ड कॉफी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला 2 ग्लास कोल्ड कॉफी तयार करायची आहे। तर पहिल्यांदा आपल्याला 2 चमचे कॉफी टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला एका ग्लासाला 3 चमचे साखर टाकून घ्यायची आहे, किंवा मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं गोड हवा असेल त्याप्रमाणे साखर टाकायची आहे। आता यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं पाणी टाकायचं आहे, बघा अशा प्रकारे, आणि पूर्ण मिक्स करायचं आहे। अजून थोडंसं टाकून घेऊया पाणी। आपल्याला छान प्रकारे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून पेस्ट झाली पाहिजे याची। अजून थोडीशी साखर शिल्लक आहे यामध्ये। आपल्याला साखर पूर्ण विरघळून जाईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। बघू शकता आपल्या कॉफीचा रंग चेंज होत आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्याने देखील फेटू शकता, पण आपण जर हाताने फेटलं छान प्रकारे तर एकदम सुवास छान येतो कोल्ड कॉफीला, आणि टेक्स्चर पण छान येतं। त्यामुळे हाताने शक्यतो फेटून घ्यायचं आहे। बघू शकता एकदम आपली साखर थोडी थोडी विरघळत आहे। आपल्याला फेटून घेण्यासाठी जवळपास 5 ते 10 मिनिट लागणार आहेत। बघा आपली कॉफी होत आलेली आहे। अजून आपण 1 ते 2 मिनिट फेटून घेऊया। बघा अशी एकदम जबरदस्त अशी आपली कॉफी तयार झालेली आहे, आणि साखर देखील पूर्ण विरघळलेली आहे। बघा अशा प्रकारे आपल्या कॉफीला क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। कॉफी आपली रेडी झालेली आहे। आता आपण लगेच ग्लास भरायला घेऊया। आता यामध्ये आपल्याला आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहे। आता आपण फेटून घेतलेली कॉफी टाकून घेऊया। आता यामध्ये गरम करून थंड केलेले दूध टाकून घेऊया। आता आपण स्ट्रॉच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। आता यावरती आपल्याला अजून 1 चमचा कॉफी टाकून घ्यायची आहे। त्यावरती आपल्याला कोरडी कॉफी टाकायची आहे।
आपली कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे। बघू शकता आईस्क्रीम पार्लर मध्ये मिळते त्याप्रमाणे आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।